नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। या ठिकाणी आज आपण हा देशपांडे सरांचा वाडा पाहण्यासाठी आलेलो आहोत, जो की खूप मोठा आहे। तुमचा एकदा परिचय सांगा आजोबा। नाव सांगा तुमचं एकदा। माधव दिगंबर देशपांडे, राहणार धारूर, जिल्हा बीड। ओके। 1 एकरमध्ये हा वाडा आहे। हा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं सुंदर पद्धतीचं हे दगडामध्ये भिंत आहे, वर विटामध्ये बांधलेलं आहे, जे की खूप सुंदर दिसते। आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत। ही जी आहे चौकट आहे मित्रांनो, खूप जास्त रुंद आपल्याला या ठिकाणी चौकट पाहायला मिळते। वरून या ठिकाणी जे आहे दरवाजावर जे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला ह्या कड्या दिसतात। आतमध्ये आगळ पण असेल। आगळ होती ती आता निघायला गेली। अच्छा, आगळ निघत नाही। आगळ आहे तिथं ऑलरेडी। अच्छा, तिकडून आहे का? हा। तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आगळ पण दिसते। हा, बरोबर आहे। तर आजोबा मी वर जातो आणि वर कशा पद्धतीने आहे ते दाखवतो। तर अशा पद्धतीने मित्रांनो एकदम जबरदस्त मेंटेन, ह्याला काहीच केलं नाही ना खर्च? सागवानी का हे? 200 वर्षाचे। बापरे, 500 वर्ष जुनं। 200 वर्ष मित्रांनो, एकदम सुंदर पद्धतीचा आपल्याला छत्रपती शिवरायांचा पुतळा प्रतिमा पण या ठिकाणी पाहायला मिळाली, जय शिवराय। त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण आतमध्ये जाणार आहोत। डिझायनिंग आणि सागवानी लाकडामध्ये एकदम जबरदस्त। हे आपले गोपाळराव केशवराव देशपांडे ह्यांनी घेतलेला आहे का वाडा? अच्छा अच्छा, तुम्हाला खूप जुनं माहित नाही, ते तुमच्या आजोबा आहेत तरी, तुमचे आजोबा आहेत तरी तुम्हाला माहित नाही, म्हणजे खूप जास्त जुनं आहे। तर आतून मित्रांनो अशा पद्धतीनं सध्या थोडीशी पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते। आता या ठिकाणी कोणीच राहत नाही ना? आता फक्त इथं आराम करण्यासाठी, आपलं थोडं बहुत गप्पा छप्पा मारण्यासाठी। हा मित्रांनो, मेन सिटीमध्ये या। त्याच्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला एक मुळी दिसायला लागली झाडाची, म्हणजे काहीतरी या ठिकाणी वेल किंवा झाड पण आहे। आणि आता आपण वर जाणार आहोत, बघूयात कशा पद्धतीने वरचं स्ट्रक्चर आहे। जबरदस्त एन्व्हायरमेंट आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी। इथून मित्रांनो ह्या शिड्या आहेत छोट्याशा, या ठिकाणी डबल मजला असेल, जो की आता कुणी इथं राहत नाही, संपूर्ण गवत वगैरे उगवलेलं आहे। पलीकडल्या साईडला पाहू शकता कशा पद्धतीनं पुढून दरवाजे वगैरे आहेत। चला आपण खाली जाऊयात।